कुरळा गावच्या रमेश घुगे यांच्याकडे अवघी 2 एकर शेती आहे। अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांमध्ये मोडणाऱ्या घुगे यांनी सुरुवातीला सोयाबीन, कपाशी सारख्या पिकांची लागवड केली। मात्र त्यातून त्यांना अपेक्षित उत्पन्नाचा पल्ला गाठता आला नाही। कोरडवाहू शेती निसर्गाच्या भरोश्यावर असल्याने कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवणंही त्यांना या पीक पद्धतीतून शक्य होत नव्हतं। आमच्या गावात सर्व सोयाबीनचंच पीक घेतात, सोयाबीन कपाशी। पण मी सुद्धा सोयाबीन जर पेरलं समजा बुवा तर त्या सोयाबीनच्या उत्पन्नात माझा घर खर्च वाढू शकत नाही। पण मी म्हणजे फिरस्ती म्हणतो त्याच्यानं पेपर वाचतो, हे ते हे करून कृषी विभागाच्या, पंजाबराव देशमुख विद्यापीठ या काही आपल्या साहेब लोकांच्या ते सल्ला घेऊन लसण कांदा लावायची 2-3 वर्ष झाले लसण कांदा लावायला सुरुवात केली। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याअंतर्गत असलेल्या देऊळगावच्या नामदेव अढाऊ यांनी मोठ्या क्षेत्रावर कांदा लागवड केली होती। त्यासंबंधीचा सविस्तर वृत्तांत ॲग्रोवनमधून प्रकाशित झाला होता। त्यातील माहिती तसंच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिरची आणि भाजीपाला विभागाचे प्रमुख डॉक्टर श्याम घावडे यांचं मार्गदर्शन लाभल्यानं रमेश यांनी मसाला पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला। 3 वर्षापूर्वी त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली। त्यानंतर आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होऊ लागला। पेपर वाचता आपलं तालुका पातूर येथील शेतकऱ्याची यशोगाथा वाचून लसण पिकाची यशोगाथा वाचून त्याच्या शेतावर गेलो, त्यांना भेटलो। तर तिथून आपलं लसण लावायची सुरुवात केली। आता पहिल्या वर्षी उत्पन्न काढण्यात मी यशस्वी झालो, परंतु मार्केट पडलं, भाव मिळाले नाही। परंतु भाव नाही मिळाले पण तरी मी जीत सोडली नाही। 12 साली पुन्हा क्षेत्र कमी केलं पण लावलाच। यंदा पण अर्धा एकर लसण आहे माझा, म्हणजे 3 वर्ष झाली सतत मी लसण लावून राहिलो। कांद्याचं आता खरीपाचा अर्धा एकर कांदा लावलेला आहे। लागवडीची जी पद्धत आहे याच्यामध्ये अनेक पद्धती शेतकरी बांधव वापरतात, ज्याच्यामध्ये फेकण्याची पद्धत असेल, बियाणं फेकण्याची पद्धत असेल, बियाणं ट्रॅक्टरनं पेरण्याची पद्धत असेल। परंतु विद्यापीठाने शिफारस केलेली नर्सरीमध्ये किंवा रोपवाटिकेमध्ये कांद्याचं रोप तयार करणे आणि तयार झालेलं 40 ते 45 दिवसाचं रोप हे मुख्य क्षेत्रामध्ये रुंद सरी वरंबा पद्धतीच्या साहाय्याने 10 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर लागवड करणे याशिवाय दुसरा पर्याय नाही। फक्त लागवडीच्या वेळेला आपल्याला खूप लेबर लागतो किंवा लेबोरियस जॉब आहे, म्हणून आपण फक्त त्याच्यासाठी पर्यायी जर आपण शोध घेतला तर निश्चितपणे कांद्याची प्रत, कांद्याला लागणारा कालावधी, कांदा तयार होण्यासाठी लागणारा कालावधी यामध्ये आपल्याला निश्चित फरक जाणवेल। आणि दुसरी बाब महत्त्वाची म्हणजे लागवड जी करायची आहे ती आपण ठिंबक सिंचनाचा उपयोग जर करून केली तर निश्चितपणे पाण्याची बचत होईल आणि पाहिजे तेवढं कांद्याला पाणी मिळाल्यामुळे कांदा पोचण्याचं जे प्रमाण आहे तर साधारणपणे आपल्याला 40 ते 50 ग्रॅमचा कांदा एक पाहिजे असतो, तो कांदा आणि कमीत कमी टेंगळे येणे ह्यासारख्या बाबी या तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे याचा उपयोग शेतकरी बांधवांनी करावा। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे खरीप कांद्याच्या बाबतीत जेव्हा नर्सरी आपण तयार करतो, विदर्भातील हवामानाचा विचार करता आपल्याकडे जुलै-ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असतो। या पावसापासून आपल्या कांद्याच्या रोपाचं संरक्षण रोपवाटिकेत करण्यासाठी कांद्याची लागवड करण्या अगोदर बियाण्याला साधारणपणे 2.5 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात थायरम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड हे जर लावलं तर निश्चितपणे त्याच्यामध्ये येणारा रोपवाटिकेत येणारा मर नावाचा किंवा रोप हे कोलमडणे हा जो रोग असतो या रोगापासून त्या रोपवाटिकेचं संरक्षण होते आणि निरोगी आणि चांगल्या कांद्याचे जे रोपं आहेत हे आपण मुख्य क्षेत्रात लागवड करू शकतो। तर या ठिकाणी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे। पाण्याचा निचरा जास्तीत जास्त रोपवाटिकेतून होईल। 2 एकर शेतीचं विभाजन त्यांनी मसाला पिकांकरता केलंय। कांदा, लसूण, मिरची यासारखी मसाला पिकं ते घेतात। गेल्या वर्षी त्यांनी धाडस करत मिरचीची 1 एकरावर लागवड केली। मात्र कीड आणि रोगांना हे पीक बळी पडत असून त्यातून अवघे 5,000 रुपये त्यांना मिळाले। त्यामुळे मसाला पिकाखालील क्षेत्र गुंठ्यामध्ये लागवडीचा निर्णय त्यांनी घेतला। खरीप कांद्याच्या बाबतीमध्ये दुसरा महत्त्वाचा भाग जो आहे रोग आणि किडींचा, तर शेतकरी बंधूंनो ह्यासाठी सुद्धा आपल्या भागात असणारं विदर्भातलं जे हवामान आहे आणि जमीन आहे याच्यामध्ये या पिकावर जे आपले कांद्याचे रोपं आहे रोपवाटिकेमध्ये असेल किंवा मुख्य क्षेत्रातील असेल तर त्याच्यावर कमीत कमी रोग आणि कीड यावं यासाठी लागवडीच्या वेळेला मुळाकरची जी बाजू आहे ही साधारण ट्रायकोडर्मा किंवा फॉस्फेट सोल्व्हरायझिंग बॅक्टेरिया ही जी PSB नावाची जीवाणूखत आहे याच्यामध्ये 5 मिनिट बुडून द्रावणामध्ये बुडून जर लागवड केली आणि त्याच वेळेला त्याचे वरचे जे शेंडे आहेत ते कापल्यानंतर ते जर आपण मोनोक्रोटोफास किंवा एंडोसल्फान किंवा डायमेथोएट
यासारख्या कीटकनाशकाचे जे उपलब्ध कीटकनाशक असेल त्याच्या द्रावणामध्ये 10 लिटर पाण्यामध्ये 10 ml टाकून त्या द्रावणामध्ये जर आपण 5 मिनिट ठेवले आणि नंतर लागवड केली तर पहिले 30 दिवस याच्यावर येणाऱ्या रोग आणि किडी हा आपल्याला मुक्त मिळते आणि नंतर या पिकावर येणारी जी भुरी नावाचा जो रोग आहे याच्यापासून संरक्षण करण्यासाठी किंवा याच्यावर येणारे तुडतुडे थ्रिप्स ज्याला म्हणतो आपण या किडीपासूनचं संरक्षण करण्यासाठी साधारण किनॉलफॉस 15 मिली 10 लिटर पाणी किंवा COC कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा M45 हे बाजारात मिळणारे जे बुरशीनाशक आहे हे 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याचा जर आपण घोळ करून त्याचं ड्रेंचिंग केलं आणि त्याची फवारणी जर केली लागोपाठ तर निश्चितपणे या भुरी आणि इतर तत्सम रोग आणि किडी रस शोषण करणाऱ्या किडी याच्यापासून कांद्याच्या पिकाचं निश्चितच संरक्षण होते. रमेश यांनी 20 गुंठे क्षेत्रावर लसूण पिकाची लागवड केली आहे. 5 महिन्याच्या कालावधीत त्यांना 20 क्विंटलचं उत्पादन मिळतं. 50 किलोचा दर यानुसार 20 गुंठे क्षेत्रातून 1 लाख रुपये मिळतात. 12,000 रुपयांचा खर्च वजा जाता 88,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. त्यासोबतच 20 गुंठ्यावरील कांदा लागवडही फायदेशीर ठरते. 5 महिने कालावधीचं पीक असलेल्या कांद्याची 20 गुंठ्यातून 40 क्विंटल उत्पादकता मिळते. 2,000 रुपये क्विंटलचा दर त्यातून 80,000 रुपयांचं अर्थार्जन मिळतं. 15,000 रुपयांचा खर्च वजा जाता 65,000 रुपयांचं उत्पन्न मिळतं. यावर्षी खरीपात राज्यात कांद्याला मिळालेला दर पाहता खरीप कांदा लागवड त्यांनी केली आहे. यावर्षी खरीप कांद्यातून चांगलं अर्थार्जन होईल असा त्यांना विश्वास आहे. कांद्यासाठी खर्च म्हणजे 12,000 रुपये खर्च येते अर्धा एकरासाठी. समजा 2,000 रुपयाचं बियाणं 2 किलो बियाणं त्या खत द्यावं लागते 100-50 खत द्यावं लागते. पिकवीची डायरी आहे आमच्याजवळ त्यातून अभ्यास करून ते वाचून त्याचं अर्ध्या एकराला किती लागते त्याचं कॅल्क्युलेशन काढून समजा आम्ही त्या डायरीचा वापर करून गावडे साहेबाला विचारून बरोबर त्याचा खत देतो. 12,000 रुपये खर्च येते लागवडी मजुरी सगळं. रब्बी हंगामात त्यांच्याकडील 1 एकरावर ते गहू घेतात. 15 क्विंटलचं उत्पादन त्यांना मिळतं. 1,600 रुपये प्रति क्विंटलचा दर यानुसार त्यांना गव्हापासून एकरी 24,000 रुपये मिळतात. 6,000 रुपये एकरी खर्च अपेक्षित धरता 18,000 रुपयांचं उत्पन्न गव्हातून होतं. शेती जेमतेम असल्यानं त्यांची पत्नी मुलगा असे सारे शेतीत राबतात. त्यामुळे मजुरांचा खर्च वाचतो. तसंच लसूण मिरची यासारख्या मसाला पिकांची विक्री रमेश घुगे स्वतः आठवडी बाजारात करतात. आता मी स्वतः आम्ही शेतीमध्ये पत्नी आम्ही दोघं राबतो. म्हणजे मजुरीचा खर्च समजा कमी येते आम्हाला आणि ते आता हे उत्पन्न मार्केटले म्हणजे अडचण घेतच न्यायची गरज नाही. मी स्वतः आमच्या मालेगाव तालुका मंगळवारी बाजार भरतो. तिथे गेल्यावर समजा मी स्वतः विकत असल्यामुळे हे हमाली गिमाली काही आडत गिडत लागायचं काही काम नाही. 10 रुपये कमीत कमी 10 रुपयापेक्षा कमीत भाव होणार नाही असं वाटते. 10 रुपये जरी भाव विकला 1,000 रुपये क्विंटल जरी भाव लागला तर 50,000चं उत्पन्न होईल. 10,000 रुपये खर्च केल्यावर 40,000 रुपये उरतील. केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे याच विश्वासातून रमेश घुगे या अत्यल्पभूधारक शेतकऱ्यानं शेतीत प्रयत्न केले. नियोजनबद्ध शेती आराखड्यातून त्यांनी शेती फायदेशीरही केली. त्यांच्याच आदर्शातून इतरांनी देखील आपली शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. विनोद इंगोले, साम टीव्ही, वाशिम.